तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची वडी. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी 500 ग्रॅम तीळ घेतले, 400 ग्रॅम गूळ, वडीसाठी 150 ग्रॅम तीळ, 200 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम शेंगदाणे आणि 1 चमचा तूप घेतले. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. मी तीळ भाजायला फ्राय पॅन ठेवला गॅसवर. तीळ हे सिम गॅसवरच भाजायचे. मी पॅकेटचे तीळ घेतले, तुम्ही गावरान तीळ सुद्धा घेऊ शकता. हे बघा, तिळाचा कलर बदललेला आहे आणि तीळ तडतड सुद्धा वाजून राहिले. आपले तीळ भाजून झालेले आहेत. तीळ जर जास्त भाजले तर कडसर लागतात. आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया. तिळगुळाच्या लाडूचे तीळ भाजून झालेले आहे आणि ते थंड होईपर्यंत आपण तिळगुळ वडीचे तीळ भाजून घेऊया. हे बघा, तिळाचा कलर बदललेला आहे आणि तिळही तडतड वाजून राहिले. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे हे भाजलेले आहेत आणि आता आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया. हे आपण साहित्य मिक्सरमधून काढण्यासाठी शेंगदाणे आणि तीळ थंड होऊ द्यावं लागतील. चला तर मग आता तिळाच्या वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तीळ काढून घेऊया मिक्सरमधून. हे बघा, मी असं जाडसरच ठेवले, जास्त बारीक करायचे नाही. आता आपण शेंगदाणे काढून घेऊया. पॅन गरम करायला ठेवलं आणि 1 चमचा तूप टाकलं. भांडं ग्रीस करून घेते मी. आता आपण गूळ टाकणार. आणि गूळ वितळेपर्यंत हलवत राहायचं. गॅस सिमच ठेवायचा. तर मी तीळ टाकणार. शेंगदाणे सुद्धा टाकणार.
सारखं हलवत राहायचं. हे झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करू, पॅन मध्ये काढून घेऊया. मी वाटीला तूप लावून सुद्धा ते हे करू शकता. असं थापू शकता वाटीने. आणि हे आता आपण 10 मिनिटं सेट करायला ठेवून देऊ. वड्यांचं सेट झालेलं आहे आणि आता आपण वड्या पाडून घेऊया. आता आपण लाडू करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकायचे. तर थोडासा गूळ टाकायचा. हे आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि हे आपल्याला जाडसरच ठेवायचं. जास्त बारीक जर केलं तर लाडू असे चिकट होतात. चला, आपला आता तिळगुळ काढून झालेला आहे आणि आता आपण लाडू बांधून घेऊया. मी असं जाडसरच काढलं त्यामुळे लाडू चिकट होत नाहीत. आणि माझं हे परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे लाडूही चिकट होत नाही आणि असं तेल सुटल्यासारखं होत नाही. आजची ही माझी तिळगुळाच्या लाडूची आणि तिळगुळाच्या वडीची रेसिपी तयार झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.